हॅलो स्टुडंट. तर आजच्या आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर यावर जी काही टेस्ट झाली होती त्याचं व्हिडिओ सोल्युशन पाहणार आहोत. ठीक आहे, सो विदाउट वेस्टिंग टाइम विल स्टार्ट विथ द लेक्चर. तर पहा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे. इन स्टेडी स्टेट क्वांटिटी ऑफ हीट कंडक्टेड थ्रू सॉलिड इज प्रपोर्शनल टू. तर इथे मला काही ऑप्शन्स दिलेले आहेत जे काही स्टेडी स्टेटमध्ये आहे क्वांटिटी ऑफ हीट कंडक्टेड. तर यासाठी काय लागेल आपल्याला, just we will utilize this formula, that is rate of heat transfer. Rate of heat transfer, that is directly proportional to the cross sectional area temperature difference, and it is inversely proportional to the thickness. जे काय आपण सॉलिड यूज करतोय त्याची थिकनेस किती आहे तो त्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल. तर मग इथून काय भेटेल मला, सो क्यू बाय टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया, टेम्परेचर डिफरन्स डेल्टा थीटा, आणि थिकनेस सपोज करा थिकनेस आहे डेल्टा एक्स. ओके, तर इथून मला काय दिसतंय, फ्रॉम दिस पर्टिक्युलर इक्वेशन मी काय लिहू शकतो, क्यू बाय टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया. सो फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन द आन्सर इज डी. ठीक आहे, तर हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे की क्वांटिटी ऑफ हीट कंडक्टेड थ्रू द सॉलिड in steady state and that is proportional to the cross sectional area. ओके, ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, a certain gas at 20 degree centigrade is heated until both its pressure and volume are doubled. Okay, then its final temperature will be. तर आपल्याला फायनल टेम्परेचर बद्दल या क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. गिवन डेटामध्ये पहा काय काय दिलेलं आहे. सर्टन गॅस ॲट 20 डिग्री सेंटीग्रेड. ओके, ठीक आहे, म्हणजे इथं आपण टेम्परेचर आपल्याला 20 डिग्री सेंटीग्रेड दिलेलं आहे, त्याला आपण हीट करतोय. कधीपर्यंत हीट करतोय, जो काही माझा सेकंड प्रेशर आहे दॅट सेकंड प्रेशर बिकम्स इक्वल टू द ट्वाइस द फर्स्ट प्रेशर अँड सेकंड व्हॉल्यूम बिकम्स इक्वल टू द ट्वाइस द फर्स्ट व्हॉल्यूम. सो यासाठी आपण आयडियल गॅस इक्वेशन यूज करणार आहे. आयडियल गॅस इक्वेशन काय असतं, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. एन आणि आर हे माझे कॉन्स्टंट आहेत, तर यावरून मी लिहू शकतो पी व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. ओके, सो फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन राईट आउट P1 V1 divided by P2 V2 is equal to T1 by T2. तर आता आपण P1 P2 आणि V2 च्या व्हॅल्यूज ठेवूया तिथं. तर हे पहा, P2 माझा 2P1 आहे, V2 माझा 2V1 आहे. तर यावरून काही गोष्टी कॅन्सल आउट होतील. टेम्परेचर T1 बाय T2. ओके, तर मला भेटेल T2 इज इक्वल टू 4 टाइम्स ऑफ T1. सो हे आपल्याला असं काहीतरी एक्सप्रेशन भेटणार आहे. पण जेव्हा आपण PV इज इक्वल टू NRT हे आयडियल गॅस इक्वेशन लावतो तेव्हा आपल्याला टेम्परेचरला डिग्री सेंटीग्रेड मधून केल्विन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. का तर SI सिस्टम मध्ये टेम्परेचरला थर्मोडायनामिक्स स्केलवरती मेजर केलं जातं. सो दॅट स्केल इज नथिंग बट द केल्विन स्केल. तर T1 आपल्याला दिलेला आहे 20 डिग्री सेंटीग्रेड. So I can convert this into the Kelvin, which is equal to 20 plus 273. 273 हा कन्वर्जन फॅक्टर आहे, तर मला इथे भेटेल 293 केल्विन. Now you can put this value in this equation which we have already obtained. So T2 is equal to 4 times of a T1. तर हे मला भेटेल 4 into 293. ओके, तर मी याचं कॅल्क्युलेशन केलं तर मला इथे भेटून जाईल 1172 केल्विन. सो T2 is 1172 केल्विन. नाउ क्रॉस चेक द ऑप्शन्स. ऑप्शन मध्ये आपल्याला तसं काही दिलेलं नाही. ऑप्शन मध्ये आपल्याला ऑप्शन्स जे काही दिलेले आहेत हे सगळे डिग्री सेंटीग्रेड मध्ये दिलेले आहेत. सो यू नीड टू कन्वर्ट दिस T2 इंटू डिग्री सेंटीग्रेड. सो जस्ट यू नीड टू मायनस 273 फ्रॉम दिस
पर्टिक्युलर ऑक्टेट व्हॅल्यू, तर तुम्हाला इथे डिग्री सेल्सिअसमध्ये आन्सर भेटून जाईल and that is going to be the 899 degree Celsius. Okay, so for this particular question आपला ऑप्शन असेल C. Okay, so 899 degree centigrade. Now the third question हा खूप इझी क्वेश्चन आहे, तर यासाठी आपण एक सिंपल वाला लॉजिक यूज करू शकतो. तर काय लॉजिक आहे त्यामध्ये, तर यामध्ये पहा थर्ड क्वेश्चन साठी 100 डिग्री सेल्सिअस must be equal to 180 डिग्री फॅरनहाइट. ओके, तर याचा आपण यूज करतो. आपल्याला काय दिलेलं आहे, द साइज ऑफ 1 डिग्री ऑन सेल्सियस स्केल इज एक्स अँड दॅट ऑफ फॅरनहाइट स्केल इज वाय, देन चूज द करेक्ट स्टेटमेंट. तर इथं एक्स आहे आणि इथं वाय आहे. सो जस्ट वी विल क्रॉस मल्टिप्लाय दिस. वाय इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 100 इंटू एक्स. तर यावरून तुम्हाला आन्सर भेटून जाईल y इज इक्वल टू 1.8x. सो याचं ऑप्शन असेल ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन होता, कारण यासाठी तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. आता हे कसं केलं आपण, जेव्हा मी डिग्री सेंटीग्रेड किंवा सेल्सिअस वाली स्केल घेतो तेव्हा माझा या पद्धतीने मला दोन गोष्टी भेटत असतात. 100 डिग्री सेंटीग्रेड आणि 0 डिग्री सेंटीग्रेड ही माझी स्केल आहे, सेल्सिअस स्केल. सिमिलरली फॅरनहाइटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लोअर फिक्स पॉईंट जो भेटतो तो 32 असतो आणि अप्पर फिक्स पॉईंट असतो माझा 212. ठीक आहे, तर या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे, 100 मायनस 0, सो दिस इज गोइंग टू बी द 100 डिग्री, आणि 212 मायनस 32, सो दिस इज गोइंग टू बी द 180 डिग्री. तर आपण याचा वापर या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये केलेला. ओके, ठीक आहे. सो we'll go to the next question. Now, in next question part, a beaker full of boiling water is kept in a room. It cools from 100 degree centigrade to 900 degree centigrade in T1 minutes. So T1 हा जो काही टाइम लागलेला आहे हा कूल होण्यासाठी लागलेला आहे. 100 डिग्री सेंटीग्रेड टू 90 डिग्री सेंटीग्रेड. त्यानंतर T2 हा जो काही टाइम लागलेला आहे तो कूल होण्यासाठी लागलेला आहे 90 डिग्री सेंटीग्रेड टू 80 डिग्री सेंटीग्रेड. आणि T3 हा जो काही टाइम लागलेला आहे तो लागलेला आहे 80 डिग्री सेंटीग्रेड टू 70 डिग्री सेंटीग्रेड. ना आता यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, तर रेट ऑफ कूलिंग, जो काही माझा कूल होण्याचा रेट असतो, that rate of cooling is directly proportional to the temperature difference. ठीक आहे, हा माझा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स असेल. सो मी याच्यावरून लिहू शकतो dq बाय dt, दिस इज द रेट ऑफ कूलिंग, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा टी. आता आपण याच्या डिटेल्समध्ये जाणार नाही, फक्त एक स्टेटमेंट यासाठी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. जेव्हा एखादी बॉडी कूल होते, ओके, ॲज बॉडी कूल्स, जो काही माझा रेट ऑफ कूलिंग आहे तो डिक्रीज होत जातो. रेट ऑफ कूलिंग डिक्रीजेस. ठीक, जशी जशी एखादी बॉडी माझी कूल होत जाते त्या केसमध्ये रेट ऑफ कूलिंग माझा डिक्रीज होतो. आणि याचाच अर्थ काय होतो, मला जास्त वेळ लागेल कूल करण्यासाठी. दॅट मीन्स आय विल रिक्वायर मोर टाइम फॉर कूलिंग. कूल होण्यासाठी जास्त वेळ लागेल. ठीक आहे, तर हे पहा, आता फर्स्ट जे काही 3 इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला रिगार्डिंग द टाइम T1, T2 आणि T3. तर हा 100 डिग्री पासून 90 डिग्री, मग इथून 100 पासून 90 डिग्रीला कूल होण्यासाठी याला कमी वेळ लागणार असेल. 90 डिग्री पासून 80 डिग्री पर्यंत कूल होण्यासाठी T1 पेक्षा थोडासा जास्त वेळ लागेल. सिमिलरली 80 डिग्री टू 70 डिग्री कूल होण्यासाठी मला T2 आणि T1 पेक्षा अजून थोडासा जास्त वेळ लागेल. सो या स्टेटमेंटचा यूज करून मी इथे लिहू शकतो T3 मस्ट बी ग्रेटर दॅन T2 and T2 must be greater than T1. सो असं कुठलं ऑप्शन आहे का चेक करा क्वेश्चन मध्ये, ऑप्शन्स मध्ये. सो आय थिंक द ऑप्शन नंबर डी. सो T1 इज लेस दॅन T2. मी या पर्टिक्युलर इक्वेशनला अशा फॉर्म मध्ये पण लिहू शकतो, T1 इज लेस दॅन T2 and T2 इज लेस दॅन T3.
So option number D is going to correct for this particular question. Okay, ठीक है. So this is my question number 4. Now we will move towards the question number 5. Two metal rods A and B have their initial lengths in the ratio 2:3 and coefficient of linear expansion in the ratio 3:4. When they are heated to same temperature, the ratio of their linear expansion will be. तर इथं आपल्याला लिनियर एक्सपान्शनचा रेशो विचारलेला आहे. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपण या पद्धतीने लिहू शकतो. L2 minus L1 is equal to L1 into alpha T2 minus T1. This is expression for the linear expansion. हे माझं लिनियर एक्सपान्शनचं एक्सप्रेशन आहे. आणि आपल्याला ज्या पर्टिक्युलर पॉइंटचा रेशो विचारलेला आहे. माझ्याकडे दोन कंडिशन्स दिलेल्या आहेत, मेटल रॉड ए आणि मेटल रॉड बी. तर त्याचाच यूज करूयात. L2 minus L1 of A divided by L2 minus L1 of B, that must be equal to L1A into alpha A T2 minus T1 divided by L1B alpha B T2 minus T1. नाउ गिवन डेटामध्ये त्यांनी काय दिलेलं, माझ्याकडे टेम्परेचर जे आहे ते सेम टेम्परेचर आहे. दॅट मीन्स दिस व्हॅल्यू T2 minus T1 इज गोइंग टू बी सेम. सो हे कॅन्सल आउट होईल. अजून काही कॅन्सल आउट होतं का पहा. तर काही कॅन्सल आउट होणार नाही या केसमध्ये. तर इथं तुम्हाला L1A डिवायडेड बाय L1B चा रेशो दिलेला आहे, लेंथचा रेशो दिलेला आहे, दॅट इज 2:3, which is multiplied with the ratio of the coefficient of linear expansion, that is equal to 3/4. So मी जर याला सॉल्व केलं तर मला भेटून जाईल आन्सर, अँड दॅट इज गोइंग टू बी द 1:2. सो क्वेश्चन नंबर 5 साठी ऑप्शन नंबर ए इज गोइंग टू बी द करेक्ट वन. ऑप्शन नंबर ए इज गोइंग टू बी द करेक्ट. ओके, ठीक है. सो द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. What is the rate of loss of heat through a glass window whose area is equal to 100,000 centimeter square? थिकनेस जी की आपण डेल्टा एक्स पकडली होती ती दिलेली आहे 4 मिलीमीटर. आणि पुढे मला टेम्परेचर दिलेलं आहे, सपोज करा T1 दिलंय त्यांनी 37 डिग्री सेंटीग्रेड आणि T2 दिलेला आहे मला -5 डिग्री सेंटीग्रेड. ओके, ठीक आहे. तर आता आपल्याला याचा यूज करायचा आहे. इनसाइड आउटसाइड असं काहीतरी टेम्परेचर दिलेलं आहे. सो कुठला फॉर्म्युला यूज करता येईल या केसमध्ये? यस, तर या केसमध्ये आपल्याला जो काही याचा बेसिक फॉर्म्युला दिलेला होता तोच यूज करायचा आहे. तर तो फॉर्म्युला आहे Q डिवाइडेड बाय T, विच इज इक्वल टू K इंटू A इंटू डेल्टा थीटा डिवाइडेड बाय डेल्टा एक्स. ओके, तर आता इथे मी T1 घेतले, मी इथे थीटा घेतले. सो जस्ट आय विल चेंज दॅट पार्ट. So just I will consider theta 1 and theta 2. Theta 1 is equal to 37, theta 2 is equal to -5 डिग्री सेंटीग्रेड. हे पहा, हा लॉस आहे म्हणजे इथं मायनस साइन यायला पाहिजे माझ्याकडे. सो जस्ट आय विल टेक द मायनस साइन हियर, सो दॅट पुढे चालू माझं इक्वेशन जे आहे पॉझिटिव्ह मध्ये होऊन जाईल. तो के ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.022 कॅलरी पर मीटर पर डिग्री सेंटीग्रेड. तुम्हाला आता या सगळ्या व्हॅल्यूज SI सिस्टम मध्ये कन्वर्ट करावं लागतील. 1000 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 1000 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. डेल्टा थीटा आहे माझ्याकडे. सो इट इज गोइंग टू बी द थीटा 2 मायनस थीटा 1 डिवायडेड बाय जी काही माझी थिकनेस आहे त्यांनी दिलेली आहे 4 मिलीमीटर. सो जस्ट आय विल कन्वर्ट दिस पर्टिक्युलर पार्ट इंटू द मीटर.
तर हे θ2 मायनस θ1 जे काही असेल सो दॅट इज गोइंग टू बी द -5 -37. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने काहीतरी भेटेल मला. हे जे काही एक्सप्रेशन आहे इथं, तर मी इथे लिहितोय पुन्हा एकदा 0.022 इंटू 1000 into 10 to the power -4, so it is going to be the -5 -37 divided by 4 into 10 to the power -3. जर मी आता याला सॉल्व करायचा प्रयत्न केला तर मला याचं आन्सर भेटून जाईल 2310 कॅलरी पर सेकंड. सो ऑप्शन नंबर बी इज गोइंग टू बी द करेक्ट वन. ओके, ठीक है. सो फॉर दिस क्वेश्चन नंबर 6 द ऑप्शन number B is going to be correct one. Next, the question number 7. When the substance heated to expand, then which one of the following quantity remains same? हे पहा, जेव्हा आपण एखाद्या सबस्टन्सला हीट करतो आणि त्याला एक्सपांड करण्याचा प्रयत्न करतो तो ऑब्वियस आहे इथं त्याचं व्हॉल्यूम चेंज होईल. एक्सपांड होत आहे म्हणजे हा त्याचा व्हॉल्यूम चेंज होणार आहे काहीतरी. त्यानंतर त्याचा एरिया चेंज होईल. त्यानंतर त्याच्या डेन्सिटीमध्ये काहीतरी फरक पडेल. पण तसं जर पाहिलं, हा जो काही मास असतो ना कुठल्याही सबस्टन्सचा, हा माझा मास हा कॉन्स्टंट असतो. मग तुम्ही त्याला कॉम्प्रेस करा, त्याला एक्सपांड करा किंवा अजून काही करा, त्याला तिथं काही फरक पडणार नाही. सो क्वेश्चन नंबर 7चं माझा ऑप्शन असेल बी. ठीक आहे. फॉर क्वेश्चन नंबर 7 माय ऑप्शन इज गोइंग टू बी बी. Now the question number 8. The volume of a gas at 20 degrees centigrade is 100 centimeter cube at normal pressure. Now, if it is heated to 100 degrees centigrade, its volume becomes 125 centimeter cube at the same pressure. ठीक आहे. तर यांनी काम केलेलं आहे की प्रेशर माझं सेम ठेवलेलं आहे. ओके, at same pressure. Now, question is asked, what will be the volume coefficient of expansion of the gas at a normal pressure? म्हणजे या प्रेशर वरती त्याचं कोइफिशियंट ऑफ और व्हॉल्यूम कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन त्यांनी विचारलेलं आहे. सो इथं त्यांनी सिम्पली गॅमा विचारलेला आहे, कॉन्स्टंट प्रेशर. सो दॅट विल बी इक्वल टू V2 minus V1 divided by V1 θ2 minus θ1. ठीक आहे. तर हा माझा टेम्परेचर असेल थीटा, व्ही माझं व्हॉल्यूम असेल, V2 किती आहे माझ्याकडे 125 सेंटीमीटर क्यूब, V1 किती आहे तर 100 सेंटीमीटर क्यूब डिवायडेड बाय 100 सेंटीमीटर क्यूब. आता हे पहा, मी याला सेंटीमीटर क्यूबला मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट नाही केलेलं कारण दोन सेम क्वांटिटीचा रेशो आहे तर तो कॅन्सल आउट होईल. नेक्स्ट, माझं टेम्परेचर त्यांनी दिलं आहे 100, फायनल टेम्परेचर आहे आणि इनिशियल टेम्परेचर आहे 20. सो याच्यावरून तुम्हाला भेटेल 25 डिवायडेड बाय 100 इंटू 80. जर याला तुम्ही सॉल्व कराल तर तुम्हाला आन्सर भेटून जाईल 1 डिवायडेड बाय 320. आता हे 1 डिवायडेड बाय 320 याला सॉल्व कसं करणार? एक काम करा, आपण याला असं काहीतरी लिहू शकतो. ओके, 1 divided by 32 can be written as like this. आता मी असा यूज करू शकतो 0.5 0.25 0.25 आणि हा माझा बनेल 0.1. तर आता हे तुम्हाला सॉल्व करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर माझं येईल 0.0031. 4 डिजिट पर्यंत आन्सर दिलेला आहे. सो ऑप्शन नंबर डी इज गोइंग टू बी द करेक्ट. दॅट इज 0.0031 पर डिग्री सेंटीग्रेड. ओके, सो दिस इज अ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. हा तुम्हाला फॉर्म्युला लावायचा आहे, व्हॉल्यूम कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन. नाउ द क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय विचारलेलं आहे? हाऊ मच वुड अ बार ऑफ ॲल्युमिनियम 100 centimeter long expand when heated from 20 degrees centigrade to 100 degrees centigrade if the coefficient of linear expansion of aluminium which is given as
25 into 10 to the power -6 पर डिग्री सेंटीग्रेड. मला L1 ची व्हॅल्यू दिलेली आहे या केसमध्ये. L1 इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. त्यांनी मला विचारलंय हाऊ मच वुड अ बार ऑफ ॲल्युमिनियम एक्सपांड किती होईल. तर इथं त्यांनी विचारलंय L2 मायनस L1 याचा डिफरन्स. ठीक आहे, कितीने एक्सपांड होईल म्हणजेच हे L2 मायनस L1 चा डिफरन्स विचारलेला आहे. त्यांनी टेम्परेचर डिफरन्स पण दिलेला आहे. सो θ1 is going to be the 20 degree centigrade, θ2 is going to be the 100 degree centigrade. So we will just utilize the formula of linear expansion, which is equal to L2 minus L1, L1 into alpha θ2 minus θ1. L1 ची value आहे 100 centimeter. Answer is in centimeters, so just we will keep that part as the same. त्यानंतर अल्फा ची व्हॅल्यू दिलेली आहे 25 into 10 to the power minus degree पर डिग्री. त्यानंतर θ2 आहे 100, θ1 आहे 20. तर हे होऊन जाईल 100, हे 100 सॉरी इथं कॅन्सल आउट होईल. 10 to the power -4 हे 25 into 80. So this will be 2000 into 10 to the power -4. आता आन्सर मला कन्वर्ट करायचं आहे सेंटीमीटर. तर काय होईल, हे आन्सर माझं सेंटीमीटर मध्येच आहे. ऑलरेडी आपण इथे काही चेंजेस केलेले नाहीये. सो दिस इज गोइंग टू बी द 0.2 सेंटीमीटर. सो फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन द ऑप्शन ए इज करेक्ट. ओके, नेक्स्ट. नाव द क्वेश्चन नंबर 10. इथं आपल्याला डायमेन्शन्स विचारलेले आहेत. थोडंसं काळजीपूर्वक, हा काही वन नाहीये. दिस इज द लेंथ ऑफ अ रॉड एल. ते इथं दिसतं मला एल, पण ते 1 पण ते नाहीये. सो दिस इज एल डिवायडेड बाय के ए. मला याचं डायमेन्शन फाइंड आउट करायचं आहे. तर याचं डायमेन्शन फाइंड आउट करण्यासाठी पुन्हा आपण याचा तो जो काही फॉर्म्युला आहे Q/T इज इक्वल टू के इंटू ए θ2 मायनस θ1 डिवायडेड बाय डेल्टा एक्स याचा यूज करणार आहे. आता डेल्टा एक्सची व्हॅल्यू त्यांनी एल दिलेली आहे. सो माझा फॉर्म्युला बनेल के ए θ2 मायनस θ1 डिवायडेड बाय एल. मला एल डिवायडेड बाय के चा रेशो पाहिजे, तो एल डिवायडेड बाय के ए दॅट इज गोइंग टू बी द टी θ2 मायनस θ1 डिवायडेड बाय क्यू. तर पहा, जर याचा युनिट फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तर टाइम मी सेकंड मध्ये मेजर करतो. टेम्परेचर डिफरन्स असेल किंवा टेम्परेचर असेल ते मी केल्विन मध्ये मेजर करतो. आणि जे काही हीट आहे माझी, मी त्याला जूल्स मध्ये मेजर करतो. आता जूल्स, मला जूल्सचे डायमेन्शन्स माहीत असणं गरजेचं आहे. जूल्स काय असतं तर माझं वर्क डन. तर वर्क डनला मी लिहू शकतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स कॅन बी रिटन ॲज अ मास इंटू एक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट. आता मी याचा सगळ्यात अगोदर युनिट फाइंड आउट करायचा प्रयत्न करतो. मास इज मेजर्ड इन केजी, एक्सेलरेशन इज मेजर्ड इन मीटर पर सेकंड स्क्वेअर, अगेन द डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर. तर याचं जे काही युनिट आहे वर्क टनचं, मला कशा पद्धतीने भेटेल, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. अँड दिस पर्टिक्युलर पार्ट इज कॉल्ड एज अ जूल्स. यालाच आपण जूल्स हे नाव देतो. तर याचे डायमेन्शन्स काय होतील जूल्सचे किंवा या वर्क डनचे, ह्याचे डायमेन्शन्स होतील m1 L2 T⁻². ठीक आहे, आपण आता याचा यूज करतोय. पहा, सेकंडचे डायमेन्शन्स होतील माझे T⁻1, केल्विनचे डायमेन्शन्स माझे होतील K⁻1 आणि जूल्सचे डायमेन्शन्स मला फाइंड आउट करायचे आहेत. मी ऑलरेडी इथं वर्क डन किंवा जूल्सचे डायमेन्शन्स फाइंड आउट केले. याच्यावरून मला डायमेन्शन्स ऑफ एल डिवायडेड बाय के चे भेटून जातील. आता या व्हॅल्यूज मी इथे ठेवतो. T1 K1 डिवायडेड बाय m1 L2 T⁻². तर यांना वरती घेऊन गेल्यानंतर आपल्याला भेटेल इथं m⁻1 L⁻², T⁻1 नॉट 1 T⁻3 K⁻1. ठीक आहे, तर याच्यामध्ये अशा पद्धतीचं एकच ऑप्शन आहे, दॅट इज ऑप्शन नंबर ए. द ऑप्शन नंबर ए इज करेक्ट फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. ओके, नाउ द क्वेश्चन नंबर 11. This is the question number 10.
Question number 11. Now, a metal ball 0.1 meter in radius is heated from 20 degrees centigrade to 70 degrees centigrade. Then calculate increase in surface area of a ball if beta is given as, that is coefficient of areal expansion, which is equal to 34 into 10 to the power minus 6 per Kelvin. तर सिंपल वाला फॉर्म्युला आहे. It is going to be the A2 minus A1 is equal to A1 into beta theta 2 minus theta 1. आपल्याला इन्क्रीज इन सरफेस एरिया विचारलाय, सो A2 मायनस A1 चीच व्हॅल्यू विचारलेली आहे. A1 मेटल बॉल आहे, स्फिअर आहे, स्फिअरचा सरफेस एरिया असतो माझा 4 पाय आर स्क्वेअर. तो फॉर्म्युला इथे लिहितो 4 पाय आर स्क्वेअर बीटा थीटा 2 मायनस थीटा 1. 4 इंटू पाय इंटू आर स्क्वेअर म्हणजेच किती होईल, 0.01. थीटा 2 आहे माझ्याकडे 70, थीटा 1 आहे माझ्याकडे 50. ओके, नॉट 50, 20. हे माझ्याकडे आहे 20, तर हे बनेल 4 पाय इंटू 0.01 इंटू 50. So it will be 200 pi into 0.01. ओके, सो आता आपल्याला याला सॉल्व करावं लागेल. हे येईल माझ्याकडे 2 पाय सॉरी इथे बीटाची व्हॅल्यू आपण टाकलेली नाही. व्हॅल्यू ऑफ बीटा इज इक्वल टू 34 इंटू 10 टू द पॉवर मायनस 6. तर हे होईल माझं 34 into 10 to the power minus 6, 34 into 10 to the power minus 6. तर याला जर सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर भेटून जाईल 2.13 आणि याचा पॉवर असेल 10 to the power minus 4 मीटर स्क्वेअर. ओके, सो पुन्हा याचा ऑप्शन येईल ए. करेक्ट ऑप्शन इज गोइंग टू बी द ए. नाउ क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय दिलेलं आहे, जेव्हा आपण एखादी बॉडी हीट करतो, हे लक्षात ठेवा. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे ना. त्याची पोटेन्शियल एनर्जी चेंज होते ना, कायनेटिक एनर्जी चेंज होते ना, आयनायझेशन एनर्जी चेंज होते. तर त्याची काय चेंज होते, तर थर्मल एनर्जी चेंज होते. सो याचं ऑप्शन असेल पुन्हा ऑप्शन नंबर ए. सो स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, याचा ऑप्शन आहे ए. ओके, सिमिलरली क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 हा सिंपल डेफिनेशन आहे. 1 किलो कॅलरी, 1 किलो कॅलरीची व्हॅल्यू असते 4200 केल्विन. तर आपण बऱ्याच वेळेस पाहतो की कन्व्हर्जन जे असतं कॅलरीचं जूल्समध्ये कन्व्हर्जन करतो. तर हे माझं असतं 4.2 जूल्स इज गोइंग टू बी द 1 कॅलरी. तर 1 किलो कॅलरी किती होईल माझं, 4200 जूल्स इज गोइंग टू बी द 1 किलो कॅलरी. व्हॉट इज किलो कॅलरी? आता किलो कॅलरीचं डेफिनेशन काय असतं, म्हणजे ही आपल्याला एक एनर्जी लागणार आहे. मला पाण्याचं टेम्परेचर वाढवायचं आहे आणि माझं पाणी किती असेल 1 kg आणि मी टेम्परेचर किती वाढवणार आहे, तर 1 डिग्री सेंटीग्रेड. नाउ एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड इज नथिंग बट द 1 किलो कॅलरी. सिंपल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. हे मला स्केल बद्दल यांनी दिलेलं आहे. ऑन अ न्यू स्केल ऑफ अ टेम्परेचर, अगेन दिस स्केल इज लिनियर विच इज कॉल्ड एज अ डब्ल्यू स्केल. जसं आपल्याकडे सेल्सियस स्केल आहे, केल्विन स्केल आहे, फॅरनहाइट स्केल आहे, त्याच पद्धतीने यांनी इथे एक मला नवीन स्केल दिलेला आहे, त्याचं नाव आहे डब्ल्यू स्केल. ओके, सो दिस इज डब्ल्यू स्केल. The freezing and the boiling points of water are 39 degree W and 239 degree W. तर हे असं काहीतरी दिलेलं आहे. हे माझं 239 डिग्री डब्ल्यू आहे, हे माझं 39 डिग्री डब्ल्यू आहे. ओके, करस्पॉन्डिंग टू टेम्परेचर ऑफ 39 डिग्री सेंटीग्रेड ऑन द सेल्सियस स्केल. तर क्वेश्चन पहा, यांनी काय विचारले, व्हॉट इज द टेम्परेचर ऑन न्यू स्केल. या स्केलवरती टेम्परेचर किती असेल जेव्हा आपल्याकडे डिग्री सेंटीग्रेड वरती 39 डिग्री टेम्परेचर आहे.
जेव्हा मी डिग्री स्केल घेतो तर माझा जो काही बॉइलिंग पॉईंट असतो तो 100 डिग्री सेंटीग्रेड असतो आणि जो काही माझा फ्रीजिंग पॉईंट असतो तो माझा 0 डिग्री सेंटीग्रेड असतो. तर हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार आपण? तर याच्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे. कुठलीही स्केल असेल माझ्याकडे दॅट इज रीडिंग ऑन एनी स्केल मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट, म्हणजे जे काही याचा फ्रीजिंग पॉईंट आहे त्याला लोअर फिक्स्ड पॉईंट बोललं जातं, डिवायडेड बाय अप्पर फिक्स्ड पॉईंट मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट. आणि हा जो काही रेशो असतो ना हा प्रत्येक वेळेस कॉन्स्टंट असतो. ठीक आहे, कुठलीही स्केल घ्या, माझ्याकडे ही डब्ल्यू स्केल आहे आणि हा माझा सेल्सिअस स्केल आहे. ठीक आहे, तर आपण आता त्याचा यूज करूयात. सगळ्यात अगोदर आपण सेल्सिअस स्केलवरती जाऊयात. सेल्सिअस स्केलवरती सपोज करा रीडिंग आहे सी, त्याचा लोअर फिक्स्ड पॉईंट आहे 0 डिग्री, अप्पर फिक्स्ड पॉईंट आहे 100 डिग्री, मायनस 0 दॅट मस्ट बी इक्वल टू, आता या डब्ल्यू स्केलचा यूज करूयात आपण. सपोज करा डब्ल्यू स्केलवरती डब्ल्यू रीडिंग आहे जी की आपल्याला फाइंड आउट करायची आहे. याचा लोअर फिक्स्ड पॉईंट आहे 39, याचा अप्पर फिक्स्ड पॉईंट आहे 239. तर यावरून मला एक गोष्ट भेटेल, डब्ल्यू मायनस 39 डिवायडेड बाय 200. ठीक आहे, सो दिस विल बी सी डिवायडेड बाय 100 विच इज इक्वल टू डब्ल्यू मायनस 39 डिवायडेड बाय 200. तर हे 2 झिरो कॅन्सल आउट होतील. आता आपल्याला सेंटीग्रेडमध्ये व्हॅल्यू दिलेली आहे 39, सो इट इज गोइंग टू बी द 39 विच इज मल्टिप्लाइड विथ दिस 2 इज इक्वल टू डब्ल्यू मायनस 39. तर हे 3 टाइम्स 39 होतं, म्हणजेच आन्सर येईल माझं 117. सो माझं आन्सर किती असेल 117. तर नवीन स्केलवरती 39 डिग्री सेंटीग्रेड किती मेजर केलं जाईल, तर ते मेजर केलं जाईल 117 डिग्री डब्ल्यू. ओके, सो दिस इज द क्वेश्चन नंबर 4. या क्वेश्चनसाठी तुम्ही फक्त हा वाला फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि प्रत्येक स्केलचे लोअर फिक्स पॉईंट आणि अप्पर फिक्स पॉईंट, लोअर फिक्स पॉईंट म्हणजे फ्रीजिंग पॉईंट असेल आणि अप्पर फिक्स पॉईंट म्हणजे माझा बॉइलिंग पॉईंट असेल. ओके, नाव द क्वेश्चन नंबर 15. या क्वेश्चन मध्ये काय दिले? अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस thermometer shows a pressure of 50 centimeter and 90 centimeter of mercury at 0 degree centigrade and 100 degree centigrade respectively. आणि क्वेश्चन काय विचारले, व्हॉट विल बी द टेम्परेचर when the pressure reading is 60 centimeter of mercury. तर यासाठी हा सिंपल वाला फॉर्म्युला, pressure at any temperature T is equal to pressure at 0 degree Celsius multiplied with 1 plus gamma into theta. हा काहीतरी असा फॉर्म्युला असेल. सो आपण याचा यूज करूयात P0 प्लस P0 गॅमा इंटू थीटा. तर मला इथं व्हॅल्यू भेटेल PT मायनस P0 इज इक्वल टू P0 गॅमा इंटू थीटा. ठीक आहे, हे माझं ॲट एनी टेम्परेचर टी आणि 0 डिग्रीला आहे. सो दिस इज गोइंग टू बी द इक्वेशन नंबर 1. याचाच यूज करून मी आता वेगवेगळे इक्वेशन ऑब्टेन करू शकतो पहा, कारण मला हे पीटी बद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. पीटी माझा 60 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी आहे आणि त्याचंच करस्पॉन्डिंग टेम्परेचर मला फाइंड आउट करायचं आहे. सो जस्ट वी विल युटिलाइज दिस. अशा पद्धतीने होईल P100 मायनस P0 इज गोइंग टू बी द P0 गॅमा, आणि हा जो काही टेम्परेचर आहे हा 100 वाला टेम्परेचर आहे. पीटीच्या ऐवजी आपण इथे पी थीटा करूयात. ओके, पी थीटा. सो दिस विल बी पी थीटा माझं असेल, म्हणजे या पर्टिक्युलर टेम्परेचरवरती हे जे काही टेम्परेचर दिलेलं आहे त्यांनी दिलेलं मला 100. सो दिस इज गोइंग टू बी द इक्वेशन नंबर 2. तर इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 डिवाइड करूयात. सो दॅट इज गोइंग टू बी द P theta minus P0 divided by P100 minus P0 is equal to P0 gamma theta divided by P0 gamma 100. तर हे कॉन्स्टंट आहेत तरी कॅन्सल आउट होतील. P थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 60 सेंटीमीटर. जस्ट विल टेक दॅट 60. P0 आहे माझा 50. 100 डिग्री सेंटीग्रेड वरती प्रेशर दिलेला आहे 90 आणि 0 वरती पुन्हा आहे माझं 50. सो दॅट इज गोइंग टू बी थीटा डिवायडेड बाय
100. तर हे होईल माझं 10 डिवायडेड बाय 40 थीटा डिवायडेड बाय 100. तर हे कॅन्सल आउट होईल आणि मला थीटाची व्हॅल्यू भेटेल इथून 25 degree centigrade. So for this question, the option number D is going to be the correct one. Now, हा जो काही क्वेश्चन नंबर 16 आहे हा थोडासा मला तरी चुकीचा वाटतोय, काहीतरी मिसिंग दिसतंय याच्यामध्ये. तर ठीक आहे, हा क्वेश्चन आहे तर आपण इथे एक मेथड यूज करतोय, त्याला नाव आहे प्रोसेस ऑफ एलिमिनेशन. सो वी विल युटिलाइज दॅट प्रोसेस ऑफ एलिमिनेशन. आय डोंट हॅव एनी आयडिया, कारण आपण पाहिलंय की जर तुमच्याकडे काहीच ऑप्शन नसेल, की तुम्हाला काहीच कळत नाही, तर जे ऑप्शन्स आहेत त्याला डिलीट करता येतं का पाहूयात आपण. ठीक आहे, इथं क्वेश्चनमध्ये काय दिलंय, कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम ऑफ अ गिवन मास ऑफ अ गॅस इज प्रपोर्शनल टू. जर आयडियल गॅस इक्वेशन जर यूज केलं, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. ठीक आहे, तर त्यांनी काय दिलंय, कॉन्स्टंट प्रेशर दिलंय, तर व्ही मस्ट बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर आला पाहिजे. ओके, पण हे पहा, आता हे जे काही ऍब्सोल्यूट टेम्परेचर आहे, व्हॉट इज द ऍब्सोल्यूट टेम्परेचर? ऍब्सोल्यूट टेम्परेचरचा अर्थ काय असतो, तर 0 केल्विन. आणि आपल्याला माहिती आहे 0 केल्विन वरती कुठल्याही मॉलिक्युलचं कसल्याही प्रकारचं मोशन होत नाही. सो वी कॅन नॉट गो विथ दिस ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑप्शन. सो जस्ट आय विल डिलीट दिस. नाउ फोर्स, याचा पण इथं काही संबंध नाही, सो फोर्स पण डिलीट करता येईल आपल्याला. व्हॉल्यूम आणि डेन्सिटी याचा पण काही संबंध नाही इथं या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये. सो हे पण एलिमिनेट होईल आणि माझ्याकडे फक्त आणि फक्त एक ऑप्शन राहतं, दॅट इज गोइंग टू बी द ऑप्शन नंबर डी, अँड दिस इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, सो ॲट कॉन्स्टंट प्रेशर, आता प्रेशरचे दोन प्रकार असतात, ॲब्सोल्यूट प्रेशर अँड तीन प्रकार, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गॉज प्रेशर. जे काही असतं माझं पी ॲब्सोल्यूट इज इक्वल टू पी गॉज प्लस पी एटीएम. आणि यांनी काय केले, प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे त्यांनी हे ॲब्सोल्यूट प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच माझं पी गॉज चेंज होऊ शकतं. त्याचा जर यूज केला तर जो काही माझा व्हॉल्यूम आहे तो माझा प्रोपोर्शनल होईल या ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, ठीक आहे. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 70. When a bar of iron 50 centimeter long at 15 degree centigrade is heated in a furnace, it becomes 50.4 centimeter. म्हणजेच यांनी इथं काय दिलं, L1 ची व्हॅल्यू आहे 50 सेंटीमीटर, L2 ची व्हॅल्यू आहे 50.4 सेंटीमीटर, अल्फा दिलेला आहे 11 इंटू 10 टू द पॉवर -6 पर डिग्री सेंटीग्रेड. आणि त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे, टेम्परेचर ऑफ द फर्नेस इज नियरली इक्वल टू. आपल्याला इथे त्यांनी टेम्परेचर विचारलेलं आहे, इनिशियल टेम्परेचर दिलं होतं, सो θ1 इज गिवन ॲज 15 डिग्री सेंटीग्रेड. सो वी विल युटिलाइज दिस फॉर्म्युला, L2 मायनस L1 इज इक्वल टू L1 इंटू अल्फा θ2 मायनस θ1. तर L2 ची व्हॅल्यू आहे 50.4, L1 आहे 50, पुन्हा 50, अल्फा असेल माझा 11 इंटू 10 टू द पॉवर -6, θ2 फाइंड आउट करायचा आहे, θ1 दिलेला आहे 15. तर हे होईल माझं 0.4. दिस पर्टिक्युलर फॅक्टर विल बी इक्वल टू 55 इंटू 10 टू द पॉवर -5, θ2 मायनस 15. जर तुम्ही याला सॉल्व केल्यानंतर तुम्हाला आन्सर भेटेल, तर θ2 इज गोइंग टू बी 742.3. तर हे पहा, हे सॉल्व करा, 742.3 हा सिंपल फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाका आणि हे फाइंड आउट करा. सो आय एम नॉट गोइंग टू डू द कॅल्क्युलेशन्स हिअर, हे तुमच्यावरती सोडते. हे सिंपल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत, ते तुम्ही करून घ्या. नाउ क्वेश्चन नंबर 80. दिस इज व्हेरी बेसिक और द फंडामेंटल क्वेश्चन. फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकलो होतो आपण, युनिट डायमेन्शन. ज्या काही माझ्याकडे 7 बेसिक क्वांटिटी आहेत, त्यापैकी एक माझं टेम्परेचर आहे आणि त्याला आपण मेजर करतो केल्विन स्केलमध्ये. तर याचा ऑप्शन असेल ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 17चं पण आहे ऑप्शन नंबर सी.
So the question number 18, it is going to be the Kelvin scale. Now, केल्विन स्केल हॅज अ झिरो रिडिंग. आता झिरो रिडिंग केल्विन स्केलकडे कधी असेल? आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. क्वेश्चन नंबर 19 साठी हा फॉर्म्युला यूज करतो. केल्विन स्केल इज इक्वल टू सेंटीग्रेड प्लस 273. तर यांनी काय दिलं इथं? केल्विन स्केल झिरो आहेत, म्हणजे या ची व्हॅल्यू झिरो आहे. मला डिग्री सेंटीग्रेडचं फाइंड आउट करायचं आहे. दॅट विल बी इक्वल टू सी प्लस 273. So C is going to be the minus 273 degree centigrade. ओके, अगेन तर याचा ऑप्शन असेल ऑप्शन नंबर बी. सिंपल क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. तर क्वेश्चन नंबर 20 मध्ये काय दिलं पहा? द व्हॉल्यूम ऑफ अ मेटल स्फिअर increases by 0.24% when its temperature is increased by 40 degree centigrade. What will be the coefficient of volume expansion of metal? तर change in volume divided by original volume is always directly proportional to the change in temperature. ठीक आहे, हे जर प्रोपोर्शनॅलिटी घालवलं तर मला इथं व्हॉल्यूम एक्सपान्शनचं भेटून जाईल कॉन्स्टंट. सो दॅट इज गोइंग टू बी द गॅमा. आणि मला या क्वेश्चन मध्ये गॅमाच विचारलेला आहे. हे फ्रॅक्शन चेंज इन व्हॉल्यूम आहे, जे की पर्सेंटेज मध्ये आपल्याला दिलेलं आहे. सो गॅमा इज इक्वल टू डेल्टा व्ही बाय पी 1 डिवायडेड बाय डेल्टा थीटा. तर हे पर्सेंटेज मध्ये दिलेलं आहे. किती? 0.24%. फ्रॅक्शन मध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो. 0.24 डिवायडेड बाय 100 आणि इन्क्रीज बाय 40% चेंज इन टेम्परेचर आहे माझं 40. ओके, सो दिस इज गोइंग टू बी द 24 डिवायडेड बाय 4. 1 2 3 4 5 0 10 to the power -5. सो 6 into 10 to the power -5. तर याचा आन्सर असेल माझं ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 20. Now, the question number 21. Now, this is very interesting question. हा माझा जो काही क्वेश्चन दिलेला आहे हा कॅलोरीमेट्री वरती आहे. त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय असतं? हीट लॉस इज इक्वल टू हीट गेन. कॅलोरीमेट्रीचं सिंपल शब्दात सांगायचं म्हटलं तर हीट लॉस इज इक्वल टू हीट गेन या पद्धतीनं वर्किंग प्रिन्सिपल. जेव्हा आपण हे असे क्वेश्चन सॉल्व्ह करतो ना, तर अशा क्वेश्चन मध्ये एक काम करायचं. काय करायचं? दोघांनाही एकाच टेम्परेचरवरती आणायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, मग तुम्हाला तिथं लॅटेंट हीट लागेल किंवा अजून काही लागेल, तर त्या सगळ्या गोष्टींचा आपण वापर इथे करणार आहेत. याच्यामध्ये हिंट काय? जे काही दोन सबस्टन्स आपण मिक्स करतोय त्यांना एकाच टेम्परेचरवरती आणायचे. बोथ सबस्टन्सेस काय लिहू शकतो आपण? need to have same temperature. need to have same temperature. आता दोघांचं जर टेम्परेचर सेम करायचं असेल आपल्याला, तर कुणाला मला त्याचा फेज चेंज करावा लागेल किंवा कुणाचं मला टेम्परेचर वाढवावं लागेल. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण पाहूयात. सगळ्यात अगोदर दिले 10 ग्राम ऑफ आईस ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. ठीक आहे, सो 10 ग्राम ऑफ आईस ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. हा माझा आईस आहे. मला याला वॉटरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याचं पण वजन होईल 10 ग्राम, जे की पाण्यामध्ये कन्वर्ट होईल आणि त्या पाण्याचं टेम्परेचर असेल माझं 0 डिग्री सेंटीग्रेड. आता हे पहा, आईस आहे, वॉटरमध्ये कन्वर्ट करायचं. आईसला पाण्यामध्ये कधी कन्वर्ट करू शकतो? जेव्हा आपण याला हीट सप्लाय करणार आहे. ओके, जेव्हा आपण एक्सटर्नली हीट याला देणार आहे. हे जर करायचं असेल तर मला काय करावं लागेल? एक्सटर्नल हीट द्यावी लागेल. एक्सटर्नल हीट. ठीक आहे, मला याला एक्सटर्नल हीट द्यावी लागेल. ठीक आहे, त्या गोष्टीचा आपण यूज करूया. तिथं पहा, याचा फेज चेंज झालेला आहे. तर याचा जर फेज चेंज झाला असेल तर मी इथे क्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. इथे लिहितोय फेज चेंज. फेज चेंज आहे, क्यू किती बनेल माझं? एम इंटू एल एफ, दॅट इज लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. तर माझं मास किती आहे? 10 ग्राम. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन दिलेला आहे 80 कॅलरी पर ग्राम. सो दिस इज गोइंग टू बी द 800 कॅलरी. हे पहा, आपण इथं एक्सटर्नल हीट दिलेली आहे, आपण बाहेरून दिलेली आहे. ठीक आहे,
तर या क्यू वरती माझा साईन येईल निगेटिव्ह. ऑलवेज रिमेंबर, या क्यू वरती माझा साईन येईल निगेटिव्ह. तर मी इथे लिहितो मायनस मायनस मायनस. सो क्यू इज गोइंग टू बी द -800 कॅलरी. काय केलं आपण इथं? 10 ग्राम आईसला 10 ग्राम वॉटरमध्ये कन्वर्ट केले. टेम्परेचर सेम ठेवलेलं आहे. इथं फेज चेंज झालेला आहे आणि हे करण्यासाठी मला बाहेरून हीट द्यावी लागेल. ओके, ठीक आहे. हे तर झालं आईसचं. आता थोडंसं क्वेश्चन पुढे पाहूया. Assume that negligible heat is taken from the surrounding. त्यांनी सांगितलं की सराउंडिंग पासून त्यांनी हीट काही घेतलेलं नाही, पण आपण सॉल्व्ह करताना समजतं की बाहेरून याला हीट देतो काहीतरी. ओके, what can be the temperature of the water in the vessel if the water equivalent of a vessel and its content 50 ग्राम. आता टोटल जर माझ्याकडे 50 ग्राम कंटेंट आहे, 10 ग्राम आईस मी मेल्ट केलाय 10 ग्राम वॉटरमध्ये, तर व्हेसलमध्ये वॉटर पूर्वी किती असलं पाहिजे? तर जे काही माझं व्हेसलमध्ये वॉटर असेल ते 40 ग्राम वॉटर असेल. तर मी इथे लिहितोय 40 ग्राम ऑफ वॉटर आणि याचं इनिशियल टेम्परेचर किती होतं? 40 डिग्री सेंटीग्रेड. 40 डिग्री सेंटीग्रेड. आता आपण काय करणार आहे? याच्यातून हीट काढून घेणार आहे. या वॉटरला आपण कुठं आणणार आहे? 0 डिग्री सेंटीग्रेड वरती. तर मी असं लिहितोय 40 ग्राम ऑफ वॉटर ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. असं जर असेल तर आपण याच्याकडून हीट काय करतो? काढून घेतो. ओके, फर्स्ट केसमध्ये आपण हीट द्यायचा प्रयत्न केला होता. या केसमध्ये आपण काय करतोय? हीट इज टेकन आउट. म्हणजेच इथं टेम्परेचर चेंज झालेलं. इथं फेज चेंज नाही झालेला, इथं माझा टेम्परेचर चेंज. टेम्परेचर चेंज, देर इज अ टेम्परेचर चेंज. टेम्परेचर चेंज जर असेल तर आपण क्यूचा फॉर्म्युला कुठला यूज करतो? एम एस डेल्टा थीटा. ठीक आहे, मास माझं किती आहे? 40. एस स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इज गोइंग टू बी द 1. चेंज इन टेम्परेचर किती आहे माझं? 40 मायनस 0. अशा पद्धतीने असेल तर इथं मला किती भेटेल? 1600 कॅलरी. तर हे माझी क्यूची व्हॅल्यू या केसमध्ये होऊन जाईल. हे आता ही व्हॅल्यू मी पॉझिटिव्ह घेतोय. का पॉझिटिव्ह घेतोय? कारण मी त्याच्याकडून हीट काढून घेतलेली आहे. सो दिस इज गोइंग टू बी द पॉझिटिव्ह. तर मी इथं झालं. आता हे मिक्सचर झालं. आता मी मिक्सचर बद्दल चर्चा करतोय. माझ्याकडे टोटल मिक्सचर किती आहे? थोडंसं वरती लिहितो. टोटल मिक्सचर ऑफ 50 ग्राम ऑफ वॉटर. आणि आता याचं टेम्परेचर किती झालं? तर दोघांचंही टेम्परेचर मी काय केलं होतं? 0 डिग्रीवरती यांना घेतलं होतं, ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. तर मी टोटल हीट कॅल्क्युलेट करू शकतो. क्यू टोटल. टोटल हीट कशी भेटेल मला? हे जे काय 1600 आलेलं आहे त्यामध्ये मला हे -800 ॲड करावं लागेल. तर मला इथे भेटेल 800 कॅलरी. ओके, आता ही व्हॅल्यू माझी पॉझिटिव्ह आलेली आहे. आता ही जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली असेल तर या केसमध्ये मला काय करावं लागेल? तर या केसमध्ये मला याला पॉझिटिव्ह आलं म्हणजे आपण हीट, हे पहा इथं या केसमध्ये पॉझिटिव्ह आलं होतं म्हणजे हीट काढून घेतलं होतं. ठीक आहे, 800 कॅलरी. आता या टोटल हीट वरती मला विचार करायचा. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये पहा टेम्परेचर किती असेल या 800 कॅलरीचं. आपण काय केलं होतं? या दोघांना पूर्वी 0 डिग्री आणून ठेवलं होतं, पण आता ते ऍक्च्युली माझ्याकडे एक्स्ट्रा 800 कॅलरी हीट आलेली आहे. आता एक्स्ट्रा 800 कॅलरी हीट काय करेल? तर माझ्या वॉटरचं टेम्परेचर वाढवायचा प्रयत्न करेल आणि आपल्याला तेच टेम्परेचर विचारलेलं आहे. तर वॉटरचं टेम्परेचर किती होईल? ठीक आहे, वॉटरचं टेम्परेचर विचारले. सो फॉर वॉटर टेम्परेचर ही जी काय एक्सेस हीट माझ्याकडे आहे ती मी यूज करणार आहे. दॅट एक्सेस हीट इज गोइंग टू बी द 800 कॅलरी. मास ऑफ वॉटर, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर मल्टिप्लाइड विथ डेल्टा थीटा. तर माझ्याकडे मास ऑफ वॉटर किती होतं? 40 ग्राम होतं. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर किती आहे? 1. डेल्टा थीटा एक तर 0 डिग्रीवरती आहे इनिशियली, सो दॅट इज गोइंग टू बी 0. तर हे मला थीटा फाइंड आउट करायचं. तर इथून मला आन्सर भेटेल. पहा, हा 0 हा 0 कॅन्सल, हा 8, सो दॅट इज गोइंग टू बी द 20. तर मला इथे थीटाची व्हॅल्यू भेटेल 20 डिग्री सेंटीग्रेड. ओके, नाउ फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन 2-3 वेगवेगळे अप्रोच असू शकतात. आय फील बेटर विथ दिस अप्रोच. थोडंसं टफ आहे समजण्यासाठी, पण यामध्ये आपण काय करतोय?
आपण दोन्ही सबस्टन्सचं टेम्परेचर एकाच लेवलवरती आणायचा प्रयत्न करतोय. मोस्टली 0 डिग्री किंवा 100 डिग्री या दोन्हीपैकी एकच करणार आहे. ओके, सो याचा आन्सर होईल माझा ऑप्शन नंबर बी. सो हा थोडासा मोठा क्वेश्चन आहे, टफ क्वेश्चन आहे. जस्ट रिमेंबर दिस मेथड फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? अ सेल्सियस अँड फॅरनहाइट थर्मोमीटर आर डीप इन बॉइलिंग वॉटर. ठीक आहे, दोन्ही टाकलेले आहेत आपण. द टेम्परेचर ऑफ वॉटर इज लोवर्ड अंटिल द फॅरनहाइट थर्मोमीटर रजिस्टर 140 डिग्री. म्हणजे आपल्याला फॅरनहाइट मध्ये यांनी व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, डिग्री सेल्सियस मध्ये मला ती व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर आपण एक इक्वेशन पाहिलं होतं, रीडिंग ऑन एनी स्केल मायनस लोअर फिक्स पॉईंट डिवायडेड बाय अप्पर फिक्स पॉईंट मायनस लोअर फिक्स पॉईंट अँड दॅट इज गोइंग टू बी द कॉन्स्टंट. तर याचाच यूज करतो आपण. फॅरनहाइट स्केलमध्ये काय होईल, हे डिग्री सेंटीग्रेडची स्केल सी असेल, त्याचं 0 डिवायडेड बाय 100 मायनस 0 दॅट मस्ट बी इक्वल टू एफ मायनस 32 डिवायडेड बाय 212 मायनस 30 असं काहीतरी भेटेल. फॅरनहाइटमध्ये व्हॅल्यू दिलेली आहे. सो सी डिवायडेड बाय 100, फॅरनहाइटमध्ये किती आहे माझ्याकडे 140 मायनस 32 आणि हे येऊन जाईल माझं 180. ओके, सो सी बाय 100 इज इक्वल टू 108 डिवायडेड बाय 180. आय थिंक याला 9ने आपला भाग जाईल. सो इट इज गोइंग टू बी द 91, 9 1 9, 9 2 18, हे होईल 9 2 18. So C divided by 100 is going to be the 12 divided by 20. So 3 by 4, sorry 5. So it is going to be the 20. So C is equal to 60 degree centigrade. तर तुम्हाला याचा आन्सर भेटेल 60 डिग्री सेंटीग्रेड. ओके, ठीक आहे. सो दिस इज द क्वेश्चन नंबर 22. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. सो याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन करायचं नाही. क्वेश्चन नंबर 23 मध्ये काय दिलंय पहा. टू रॉड्स ऑफ द सेम मटेरियल हॅव द सेम लेंथ but the diameters in the ratio 3:4. When they are heated, it is heated, not head. हे चुकीचं आहे. heated from 20 degree centigrade to 40 degree centigrade, then calculate the ratio of increase in their length. तर आता याच्यामध्ये काय होतं, तर याला सिंपल आन्सर काय असेल, तर माझी इन्क्रीज इन लेंथ डायमीटर वरती डिपेंड नाही करत. इन्क्रीज इन लेंथ डज नॉट डिपेंड ऑन डायमीटर. ठीक आहे, म्हणजे काही जरी झालं, पूर्वी जेवढी होती तेवढीच आता फायनल राहायला पाहिजे. सो ऑप्शन सी इज गोइंग टू बी द करेक्ट. ठीक आहे, पूर्वी जेवढी होती तेवढीच आता राहिली पाहिजे. सो ऑप्शन सी इज गोइंग टू बी द करेक्ट. का तर इन्क्रीज इन लेंथ डज नॉट डिपेंड ऑन द डायमीटर. या क्वेश्चनसाठी हे माझा आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. द मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस ऑन केल्विन स्केल. तर मेल्ट कधी होतो आईस माझा, तर 0 डिग्रीला. तर केल्विन स्केलमध्ये 0 डिग्री सेल्सिअस किती केल्विन असतं, तर दॅट इज गोइंग टू बी द सी प्लस 273. माझ्याकडे व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. तो 0 प्लस 273. दिस पर्टिक्युलर आन्सर इज गोइंग टू बी द 273 केल्विन. सो ऑप्शन नंबर ए इज गोइंग टू बी द करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. हे तर स्टेटमेंटच आहे एका लॉचं, अँड दिस पर्टिक्युलर लॉ इज कॉल्ड एज बॉइल्स लॉ. So at a constant temperature, volume of a given gas is inversely proportional to its pressure, and that is known as a Boyle's law. याच्यासाठी आयडियल गॅस इक्वेशन यूज करायचं आहे. PV इज इक्वल टू NRT. मला कॉन्स्टंट टेम्परेचर दिलेलं आहे, म्हणजे पूर्ण फॅक्टर माझा कॉन्स्टंट होईल. सो PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. असं जर असेल तर मी याला या पद्धतीने लिहू शकतो, कॉन्स्टंट डिवायडेड बाय V. रिव्हर्स प्रोसिजर करतोय. सो P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू V, आणि हे कोणी दिलं आपल्याला, तर बॉइल्स. That's why this is called as a Boyle's law. Okay,
सो दीज आर द 25 क्वेश्चन्स जे की आपल्याला एक्झाममध्ये विचारले होते. आजच्या आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये सगळेच कव्हर केलेले आहेत. सो आय होप की तुम्हाला हे एक्सप्लेनेशन समजलं असेल. सो थँक्यू. नेक्स्ट टाइम आपण नेक्स्ट व्हिडिओ सोल्युशनमध्ये भेटूया. थँक्यू.